महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वरमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असून महाबळेश्वरमध्ये सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा लिंगमाळा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे। या वर्षीच्या पावसाच्या पहिल्या सत्रामध्ये या धबधब्याला तुफान पाणी दिसत असून लाल माती मिश्रित पाण्याचे लोट या धबधब्यातून वाहताना दिसत आहेत। या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून पर्यटकांना जाण्यासाठी पायरी मार्ग केला असून या पायरी मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचलं आहे। याचमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील लिंगमाळा धबधबा येथे पर्यटनास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली आहे। जसं की तुम्ही सांगितलं की मागचे एक आठवड्यापासून सतत पाऊस चालू आहे आणि कंटिन्युअसली आपल्या जिल्ह्यामध्ये स्पेशली पश्चिम भागात रेड अलर्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे। तर त्याच्याबद्दल आपण काही काळजी घेतलेली, एकतरी जॉईंट टीम्स स्थापित केलेली आहे महसूल विभाग, पोलीस विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि विकास विभाग, ग्रामीण विकास विभागाची। ते कंटिन्युअसली त्या ठिकाणी असतात आणि रोटेशनमध्ये त्याची ड्युटी पण लावलेली आहे। काही ठिकाणी बॅरिकेडिंग पण केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे ब्रिजचे वर जातो तसे आपण काही रस्ते पण बंद करतो आणि तिथे होमगार्डसुद्धा होमगार्डची टीमसुद्धा तिथे त्या ठिकाणी आपण देत आहोत। याच्याशिवाय महाबळेश्वरमध्येही आता कंटिन्युअसली सतत पाऊस चालू आहे। त्याच्यामुळे तिथले काही पॉईंट्स जिथे लोक जास्त जातात आणि काही धबधबे जसे की लिंगमाला ते आपण तात्पुरते बंद केलेले आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची घटना चुकीची हा पावसाच्या दरम्यान होऊ नये। तर अशा प्रकारचे काही पाऊल आपण उचललेले आहे। शेवटी मी सर्व जे पर्यटक आहेत त्यांनाही आवाहन करू इच्छितो की आता खूप जास्त गतीने पाऊस चालू आहे। रेड अलर्ट ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी डिक्लेअर करण्यात आलेला आहे IMD कडून। तर जेव्हापर्यंत हा जास्त मोठा पाऊस असेल तेव्हापर्यंत शक्यतो हे जे भाग आहे आपले पर्यटनाचे त्या ठिकाणी जाणे टाळावा। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।